हे रक्षाबंधन आहे ते कुठल्या बंधू राजांबरोबर, म्हणजे जतकडच्या का निपाणीकडच्या? सांगता का नाना? याच्याने तुम्हाला काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. अहो, खानदानी माणसाला आपले मूळ नातेवाईक कुठले कसे आहेत माहिती नको नाही का वहिनी साहेब? काय झालं? कसं आहे पंजाबराव, हा सांगा ना. आम्ही ताईसाहेबांच्या नात्यातल्या भावाबद्दल बोलत नाही आहोत. मग ताईसाहेब दरवर्षी काही निर्वासितांना राख्या बांधतात बर, आणि त्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी आपल्या कुटुंबात सामावून घेतात. त्या कुटुंबांना आपल्या आश्रमशाळेत स्थान देतात. आता याच्याबद्दल आमची जरा खाजगीच चर्चा चालू होती. बर. हा ताईसाहेबांच्या सामाजिक कार्याचाच एक भाग आहे. वा 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 वा, परफेक्ट. अहो, समधी समधन सेम टू सेमच. तुम्हाला सांगतो कारभारी, आम्हाला पण ना लय डिमांड असतो पानबुंद्याला रक्षाबंधनाला. अहो नाना, इन फ्रंट ऑफ आवर रॉयल पॅलेस, हे आपली 2 किलोमीटरची रांग नुसती. विचारा कशाला? कशासाठी? अहो, आम्हाला राख्या बांधायला. आम्हाला सख्खी बहीण नाही ना, त्यामुळे असे बांधलेले सख्या म्हणायच्या. अहो, इतक्या माता भगिनींना आम्ही संकट समय मदत केली आहे ना, तर दिन दुगना रात चौगना सिस्टरली लव नुसतं वाढतच आहे. अहो, हेतवर शोल्डर पर्यंत राख्या असतात, म्हणजे बोथ लेफ्ट अँड राईट. अहो, 10 एकराच्या ऊसाची पट्टी नुसती ववाळणीवरतीच. पंजाबराव, सासूबाई, मला एक विचारायचं होतं, येऊ का? हां. नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं, मी आणि मोनिकीने दरवेळेस एकमेकींना राखी बांधायचो. कोण? मोनी कसं दमरवलट्टे माझी मैत्रीण. मला सख्खा भाऊ नाहीये ना, मग दरवर्षी असं वाटतं की कोणीतरी हक्काचं असलं पाहिजे ज्याला राखी बांधता येईल. नको वाईट वाटून घेऊ पोरी. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, ही एकमेव ट्रॅजेडी आमच्या जिंदगीची. हा, ह्या पंजाबराव सरकारकडे सगळे गाड्या घोड्या पैसा अडका दागदागिने, फक्त एवढ्या मोठ्या खानदानाला एक वारस नाही. पुढे. तर सासूबाई, मला विचारायचं होतं की मी सुजित भाऊजींना यावेळेस राखी बांधू चालेल? नाही म्हणजे दादासाहेब असते की नाही तर मी त्यांना पण बांधली असती राखी, पण ते नाही येत ना आता. संजीवनी, राखी भावाला बांधतात ना? हा, पण मग सुजित भाऊजी पण मला भावासारखेच. गोंधळ करू नका. सुजित भाऊजी तुमचे दीर आहेत, धाकटे दीर आहेत. आम्ही आधी पण सांगितलंय, नसती नाती निर्माण करायला जाऊ नका, असतील ती जपा. सासूबाई, पण तुम्ही सुद्धा सामाजिक कार्यासाठी माणसांना राखी बांधतायच की हो. तुम्ही तुमची तुलना आमच्याशी करताय काय? कान उघडे ठेवून ऐका. तुलना 2 बरोबरीच्या माणसांमध्ये होते. हां, प्रकाश येतो म्हणून ठिणगिणी सूर्याशी तुलना करायची नसते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या रक्षाबंधनामुळे काही वंचित लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. तुमच्या या रक्षाबंधनामुळे कोणाला काही फरक पडणार आहे का? आमच्या समोर येताना थोडा विचार करून यायचं आणि मग बोलायचं. अंबाबाईच्या कृपेमुळे ढाले पाटलांच्या घरात लग्न झालंय तुमचं.
खाऊन पिऊन लेऊन सुखी आहात तुम्ही. त्यासाठी 24 तास अंबाबाईचे आभार मानले तरी कमी आहे. आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं होतं. आता तुमच्या डोक्यात शिरलं नसेल म्हणून शेवटचं सांगतो. नसलेली नाती निर्माण करू नका, असलेली नीट जपा. आम्ही तुमच्या आई नाही आहोत, सासू आहोत. हे तुमचं सासर आहे. त्या न्यायाने सुजितराव तुमचे धाकटे तीर आहेत, भाऊ नाहीत. हे लक्षात राहणं मस्त आहे. कळलं का संजय? हा, जा बरं आता आत. हा. बाकी तुम्ही परफेक्ट बोला. हे आमची पोरगी किरण इस्टिक आईवर पडली ना, वर समजदारी कामा. आम्ही घेतो बरोबर दामात तिला. पंजाबराव, हा तुमची तब्येत ठीक नाहीये ना? हा ना, लय मुका मार लागलो. तुम्ही आराम करा ना. हा आम्ही मारतो आराम, तुमचं चालू द्या. हा, तुमच्यासाठी गुड डे आणि आमच्यासाठी गुड नाईट. हा, काय राणी सरकार, कधी आहे तुमचं रक्षाबंधन? नाही, प्लॅनच चेंज झाला. प्लॅन चेंज झाला? सुजितराव व्यस्ततेच्या चरम सीमेवर गोळीबार करताय की काय? काय म्हणाला काय तो? नाही, मी फोनच नाही केला की त्यांना. फोन नाही केला? असं का? अहो, मी बोलवलं तर सुजित भाऊजी येतील, पण मग त्यांची आणि सासूबाईंची किंवा त्यांची आणि वहिनी साहेबांची सतत चकमक होणार आहे की नाही. आणि मग लाईनीनं सुजित भाऊजी, मग बीपी मावशी, सगळ्यांना लाईनीत वाईट वाटणार. मग त्याच्यापेक्षा ती राखी नको, त्यांचं येणं नको आणि ती भांडणं नको. आणि तसं पण तुम्ही आहेतच की माझं रक्षण करायला, है ना? ए बाई, म्हणजे मी गाफील असताना झोपेत राखी बिखी बांधू नकोस? आओ, उगाच तोंडाला येईल ते काही पण बोलू नका बरं का. तुमच्या जिभेला की हाडबीड आहे की नाही? से सॉरी. सॉरी नाही, म्हणजे जोक खरंच वाईट होता. तुम्ही लय डेंजर आहे बाबा. तुमचा काय भरोसा? अहो, जावा तिकडं. वेलकम वेलकम वेलकम. मोनी, किती दिवसांनी आठवण झाली का तुला बेबी मावशीची? बेबी मावशी बघू बरं जरा. काय ग? अयो, बेबी मावशी केवढ्या बारीक झालाय तुम्ही. चल का, चल. खरंच? अगं, सकाळपासून काही खाल्लं नाही ना, म्हणून जरा हडकले बघ. इस काय पण. अगं बस की बस. अगं संजू काय बोलली नाही तू येणार आहे ते? हो बेबी मावशी, तिला माहिती असेल तर ती बोलेल ना. आणि अशी बी माझी सरप्राईज झीड होती बर का. काय नंदी विशेष? बेबी मावशी, रक्षाबंधन, मी माझ्या मर्दानीला राखी बांधायला आली आहे. पोरी पोरीत हे काय नवलच आहे ग बाई. हा, तर हा आमचा फिक्स प्रोग्राम आहे, फिक्स सेलिब्रेशन असते आमचं. हा म्हणजे आता एसीपी दाजी आल्यापासून तिची रक्षा करतात, पण ह्या अगोदर संजीची रक्षा ही मोनिका सुदामराव लठ्ठे करायची. आणि आमचं कसं आहे माहितीये का, मी तिची रक्षा करते आणि ती माझी रक्षा करते. आमचं साठलट आहे. म्हणजे संजू तुला राखी बांधणार आणि तू संजीला? बेबी मावशी,
करेक्ट ओळखलं तुम्ही. ह्यासाठी तुम्हाला फुल मार्क बर का. मोने, संजय, काय काय संजय, तुला माझी आठवण येत नाही होय का नुसतं आपलं फोनवरच? म्हणलं या पोरीची जरा खबर घ्यावी आणि नंतर ते रक्षण बिक्षणचा हिशोब नंतर लावला असता. मोने, तू काय पण म्हण, पण तू आलीस ना, मला लई म्हणजे लई भारी वाटतंय बघ. खूप भारी झालं की तू आलीस. पण मी काय म्हणते, आपण आज जाऊ, बोलू, बसू, गप्पा मारू, हा? पण ते रक्षाबंधनाचं या वर्षी नको. का? नाही, ते सासूबाईंना नाही आवडायचं. अगं पण तुमच्या रक्षाबंधनचा आणि त्यांचा काय संबंध? अहो बेबी मावशी, जाऊ दे की, आम्ही करतो ऍडजस्ट. होय की नाही ग मोने? अगं हो म्हण की. मोने, काही हो म्हणू नको हा. तू काय हो म्हणण्यासाठी इतक्या लांब आली होय का? आणि संजू, हे बघ, अक्का ढाले पाटलांच्या प्रथा परंपरा जपते का नाही? मग तुझी परंपरा ही जुनी आहे, मग तू जप. काय बिघडलं त्यात? म्हणजे मी राखी बांधू का? विचारते कशाला? बांध बिंदास. संजू, तू घाबरू नको. अक्का काय घरात नाहीये, पण मी बाहेर पहारा देते. अक्का आली ना की असा सिग्नल देते. तुम्ही बांधा एकमेकींना बिंदास राखी. काय? मोने, मोने, इफ यू डोंट माइंड, मी ही राखी काढून ठेवली तर चालेल का ग? संजय, मला माहिती आहे ग, हे रॉंग आहे, पण तुझ्या किरणिष्ठ मैत्रिणीला समजून घे की. आता उगाच इमोशनल मारू नकोस. अगं नाही ग, सासूबाईंना नाही आवडायचं, मग मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागल. एक खोटं बोलण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतील. आता एखादी गोष्ट लपवायची म्हणलं ना की लय गुदमरल्यासारखं होतंय बघ. दिसता जीवाला घोर लागून राहतो. मला नाही का अजून खोटं बोलायचं. नग बोलूस आणि जीवाला घोर बी लावून देऊ नकोस. मी आहे ना, ही राखी जपून ठेवीन. हा, आणि असं मी संजय, या इकतच्या राखीची काय ग गरज आपल्या नात्याला? मोने, मी तुला एक सांगू, इकडची दुनिया तिकडे झाली ना, तरी पण तुझं रक्षण मी आणि माझं रक्षण तू करणार म्हणजे करणारच बघ. कोण आहे तू? हा, मंगेश, वॉचमन, काय कुणी सोडलं तुला? हा, अशी कुठे घुसतीयस? हो राजश्रीताई, मी आहे कल्याणी. कल्याणी? मग आम्ही कुठं नाही म्हणतोय. असशील कल्याणी. आम्ही काय विचारतोय, तुला आत कोणी सोडलं? हा, सर्वेशनं सोडलं का? कदर तू न? हा, आओ राजश्रीताई, मला ओळखलं नाही वे? आओ, मी संजीवनीची आई कल्याणी. संजीवनी? अगो बाई, काय होय, धाकटा जाऊबाईंची आई नाही का तुम्ही? काय झालं माहितीये का, आमच्या मळ्यामध्ये एक बाई काम करते. काय नाव बरं तिचं? शांताबाई. ती काम करते ना, ती सेम अशा साड्या नेसते बघा. सेम
मग काहीच फरक नाही. क्वालिटी जरा बरी असती. आम्हीच देतो ना साड्या म्हणून. गैरसमज झाला. चालायचंच की काय हो हा. मग इकडं कसं काय अचानक येणं केलं? नाही अचानक म्हणजे ते चालायचंच हो. आलायत ना हा. पण आमच्या धाकट्या जाऊबाई बोलल्या नाही तर तुम्ही आल्याचं. कसलं सिक्रेट आहे काय माहिती. अहो नाही नाही तसं काय बी नाही बघा. असू दे असू दे. अहो काय कुठे आहेत आमच्या धाकट्या जाऊबाई? दिसल्याच नाही येत आम्हाला सकाळपासून. हा हे काय आलीच की. ते बोलत होतो जरा तुमच्या आईशी. रस्ता चुकलेत वाटतं. हा बरोबर आहे. एवढ्या मोठ्या वाड्याची सवय कुठे आहे तुम्हाला नाही का? गणलाय वाटतं. नाही काही अडचण आहे का? वय आहो ते स्वयंपाकघरच गावत नव्हतं. हे ठेवायचं होतं. अहो मग ठेवा की इथं टेबलावर. आमच्याकडे रगड नोकर चाकर आहेत. घेऊन जातील ते. जाऊ बाई जरा सांगा आईला. गाईड करा जरा त्यांना. आणि आता राहायला आल्याच आहेत आपल्याकडं तर आराम करू द्या. काय हो. आणि हो काम करू नका. आपल्याकडे नोकर चाकर आहेत रगड. सांगा जरा. काय म्हणत होत्या गया? काय म्हणत काय होत्या? अगं काय नाही ते मला स्वयंपाकघरच गावत नव्हतं बघ. तेच सांगत होत्या त्या. नक्की ना की काही एक्स्ट्रा बोलल्या? हाय का आता त्या कशाला काय बोलत्याल. आणि संजय तू उगाच काय तर शंका घेऊन बसतीस बघ डोसक्यात. नाही मला माहिती आहे तू मला काही सांगणार नाहीच कारण तू लय सरळ आहेस ना. पण कसं आहे तू जितकी सरळ आहेस ना तितक्याच आमच्या वहिनीसाहेब वाकड्या आहेत. संजय ज्याचं त्याला साजरं. पण आपण नाही आपल्या तोंडाने कधी वाईट बोलायचं. त्या थोरल्या जाऊबाई आहेत तुझ्या. नाही त्या मला काही बोलल्या ना तर मी नाहीच देत त्यांना उलटी उत्तर. मी ऐकूनच घेते त्यांचं सगळं. पण तुला कोणी काय बोललं ना तर माझ्यातलं एकदम संजूबाबत जागा होतोय बघ. एकदम खलनायकच होते मी. मी नाही ऐकून घेणार तुझ्याबद्दल कुणी काही पण बोललेलं. मेरी मदर मेरा गुरूर है. संजय तुझ्यातला आडगापणा काही जायत नाही बघ. बरं तुझे डॅडी सापडले का? हा सापडलेत नव्या चक्रात. काय म्हणलीस? अगं काही नाही ग. पाय मोकळे करतात जरा बाहेर चक्रा मारतात. बुडत्याचे पाय खोलात. हा अगं काय नाही ते इथं अजून असं किती दिवस पायरून बसणार आहेत. त्यांचं त्याच निष्ठावं.
नमस्कार. कसे आहात? तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना? आराम व्यवस्थित मिळतोय ना इथे? आपलं बरंच म्हणायचं. म्हणजे काय हो, जखमा बऱ्या होत, मुकामार भरायला वेळ लागतो. अहो शॉक बसलाय हो. आणि आमच्या मालकीत बायला तर लई. त्याचं कसं आहे, आमचं खानदानी हाड आहे. आमच्या धामण्यामध्ये खानदानी रक्त सळसळतंय हो. आम्ही रफ अँड टफ आहे म्हणून आम्ही वाचलो 1 पीस मध्ये. आमच्या जागी दुसरा कोण असला असता ना तर त्याचा आज चौथाच असला असता. बस घे, उभे का घ्या. काजू बदाम चांगलं असतं. हो. बदाम घ्या, काजू घ्या, बराच बॉडला. ते देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ना, ते तुमच्या बाबतीत अगदी योग्य आहे बरं का. म्हणा हवं तर तसं म्हणा, त्याचं काय आहे. पण कसं आहे की देव वाचतोच खानदानी माणसाच्या माग. आणि राहून राहून आम्हाला हिची म्हणजे आमच्या मालकीनबाईची, संजीवनीच्या आईची फार काळजी वाटते हो. अहो आपण झेले हो 17-60 वार काय, पण घरच्या बाईला खर्चटलं नाही पाहिजे. इथे त्यांना कानकोंडल्यासारखं होत असेल नाही? तिकडे पाणबुंद्यात ओळखीच्या माणसांची ये जा होती, शेजार होता, त्यामुळे मन रमत असेल तिथे त्यांचं. त्यांच्या मानसिक स्थितीसाठी तीच जागा योग्य असते नाही. म्हणजे कसं आहे, बायकांना घराचा ओढा जास्त असतो. आणि तुम्हाला सुद्धा इथं उंटावरून म्हणजे इथं थांबून तिकडचे व्यवहार सांभाळायचे म्हणजे जड जात असेल नाही. अहो शेवटी आपल्या गावाचा आपल्याला आधार असतोच की. आपलं घर ते आपलं घर. पॅलेस आलता ना तुम्ही तिकडे? बाकी बोला, आम्ही ऐकतोय. तुमची गावाकडची कामं अडकून पडली असतील ना? क्षमा करा. हा केलं मग. घ्या. हा बोला. हे बघा, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, मी ही असली कामं करत नाही. माझा संबंध फक्त ढाले पाटलांच्या व्यवहाराशी आणि व्यवसायाशी आहे. हे परवाने बिरवाने ही असल्या व्यवहाराची कामं माझ्याकडून होणार नाही. तुम्ही रणजितराव ढाले पाटलांना संपर्क करा. अहो ती तुमची समस्या आहे, ती तुमची तुम्ही सोडवा ना. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मला ह्या क्रमांकावर पुन्हा तुम्ही संपर्क करू नका, नाहीतर मला गंभीर हालचाल करावी लागेल. काय म्हणत होता तो? काय नाही हो, ही नीतिमत्ता नसलेली लोक. अहो आम्हाला पण असे शेम टू शेमच फोन येतात. असंच बोलतो आम्ही, काय करणार. ते परवान्याचं काय म्हणत होता तो? काय मदत पाहिजे असेल तर सांगा, आपल्याला सांगा, 0 मिनिटात आपण काम करून देऊ. आपली पौष स्ट्रॉंग आहे. नाही, मला त्याची अजिबात निकड नाही. अहो ह्या असल्या व्यवसायाशी माझा संबंध सुद्धा नाही. तर अहो तुम्ही म्हणजे पंचगंगेतल्या पाण्यासारखे निर्मळे. पर तो माणूस काय म्हणत होता तो? अहो नेहमीच हो, ही असली लोक असतात ना, यांना सारखं वाटत असतं आम्ही त्यांची सरकार दरबारी वर्णी लावावी म्हणून. आपलं रणजितराव सरकारी अधिकारी आहेत ना, त्यामुळे ह्या लोकांची कसली कामं असतात परवान्याची. त्यांचं म्हणणं असतं आम्ही त्यांची रदबदली करावी त्यांच्याजवळ. त्या शंकरापर्यंत पोहोचण्यासाठी या नंदीला हात लावू असं वाटत असतं त्यांना. पण कसं आहे, रणजितरावांचा अधिकार, त्यांचा हुद्दा हे सगळं त्यांच्यापाशी. माझा संबंध फक्त ढाले पाटलांच्या व्यवसायाशी. हेच लोकांना कळत नाही हो, याच दुःख आहे. खरंय हो नाना, खरंय. शेम टू शेमच आमच्या बाबतीत घडत. गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळा. मग सगळेजण म्हणतात तुमची जावई येशिपीत आमचा अमुक अमुक करून द्या, तुमचे जावई येशिपीत तमुक करून द्या. अहो काय व्हॅल्यू सिस्टीम आहे की नाही? अहो कदर आणलाय असला टोनग्यांनी.
तर अशी लोक जर विनंती विशेष घेऊन आले ना आमच्याकडं, तर आम्ही सरळ त्यांच्या बुडावरती आघात करतो. पाणी बघावर पाणी. हा आणतो. कोण आहे? अहो तुम्ही कधी आलात? दरवाजात नाही येताना दिसलात पण नाही. तुझ्या पाठीला डोळे असते तर कदाचित दिसलो असतो. आणि मला एक सांग संजू, आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात दरवाजातूनच आलं पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? खिडकीतनं जे येतात ना त्यांना चोर म्हणतात. हा? अगं पण चोराला पकडणारा पोलिसही खिडकीतून येऊ शकतो की. असं का? मग आता दरवाजातून बेडरूम मध्ये कोण आलाय? कोण म्हणजे? नाही म्हणजे पोलीसवाला आलाय की नवरा आलाय? पोलीसवाला आला. अयो हो का? नाही नाही बाबा, मग लांबच राहा, मला पोलीसवाल्यांची भीती वाटते. अहो पोलीसवाला नवरा असताना सुद्धा पोलिसाची भीती? अहो मॅडम काळजी करू नका, हा पोलीसवाला तुम्हाला खूप चांगली बातमी द्यायला आलाय. कसली बातमी? मामा साहेबांची केस सॉल्व्ह झाली आहे. अगं मामा साहेबांची केस सॉल्व्ह झाली आहे. झाली होय? इतक्या पटकन? मग? अगं तुमच्या घराजवळ जो ATM आहे ना, त्याच्या CCTV फुटेजेसमध्ये त्या चोरांपैकी एका चोराचा चेहरा स्पष्ट दिसलाय. आणि मी त्याची सगळी कुंडली काढली आहे. काहीतरी दगडू शिमटे नाव आहे त्या मुलाचं. आणि मी तशी फिल्डिंग सुद्धा लावली बरं. उद्या संध्याकाळपर्यंत तो 100% गजाआड होणार. आणि एकदा का हातात आला की मग आपल्याला हा सगळा मामला कळून येईल की हे काय आणि कशासाठी झालंय ते. भारी भारीच घे एकदम. आमच्या इतक्या कर्तव्य तत्परतेबद्दल 2च शब्द? नाही म्हणजे मला वाटलं आमच्या या चांगल्या बातमीबद्दल आम्हाला काहीतरी मधुर बक्षीस मिळेल. आव काय पाऊसदार, तुम्ही आल्या आल्या सुरू झाले होय. जावा तिकडं. तुम्ही जावा बरं, पटकन फ्रेश होऊन घ्या. बर आलोच. चल की अगं, काही नाही होत. चल 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 पटकन. अगं चल. आव ऐकलं का तुम्ही? ही सकाळी सकाळी नाश्ता करायला लय कुरकुर करते बघा. माझं तर काही ऐकत नाहीच आहे. तुमचं तरी ऐकतं का बघा तुमची सासू. काय हो मामी? अहो नाही तसं काय, संजीचं तर काहीतरी भलतंच असतंय बघा. आ भलतच. आव मी हिला काय म्हणलं, एवढी जावयाच्या घरी आली तर कसं ऑर्डरी सोडल्या पाहिजे तिने, है की नाही? बरोबर आहे, करेक्ट बोलतेय संजू. मामी तुम्ही या, बसा. अगं जा, बस की. या या. काय हो मामी, आमच्याकडचा नाश्ता आवडत नाही का? अहो तसं काय नाही. हा, आमच्या सर्वेशला तुमच्या हाताची चव नाही म्हणून ना. आपण मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला हवं तसं तुम्ही सर्वेशला सांगा, तो बनवून देईल तुम्हाला, नाही का ग? अहो खरंच तसं काय नाही. नाही कसं? संजू उगाच गोंधळ आरडाओरडा करणार आहे का?
तशी शहाणी माझी बायको. मामी, त्यापेक्षा एक बेस्ट आयडिया देऊ का? असंही मला तुमच्या हातचं जेवायला पानमुंद्याला यावं लागतं आणि आणायचे तुम्ही लेकीच्या घरीच आहात, तर आज दुपारचं जेवण तुम्हीच बनवा. आहो अगं त्याला काय होतंय, चालतंय की, एकदम बेस्टच आयडिया आहे बघा. आणि तसं बी आल्यापासून बसून बसून माझ्या हातापायाला मुंगे आल्यासारखं झालतं बघा. आता तुम्ही जे म्हणताल का नाही ते तुम्हाला खायला करून घालते. आणि खरं सांगू का रणजितराव, मी तर वाट बघूनच होती बघा. मला कधी कुणी तर काय तर काम सांगतंय. असं नुसतं कुटकं मोडायचं म्हणजे नाही, म्हणजे हाताला जरा काम पाहिजे ना. गरज म्हणून नाही, आवड म्हणून. बेस्ट आहे मग. अहो सासूबाई, संजय काय प्रॉब्लेम आहे काय? अगं नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते काय आहे की सासूबाई ना आवडणार नाही ना. नाही म्हणजे त्या असं म्हणतील की 2 दिवसांसाठी विहीनबाई आल्यात, त्यात कुठं त्यांना कामाला लावायचं. आणि त्यात ते रीतिरिवाज त्यांना नाही पटायचं हो. कोण म्हणाला तुला असं? मी बोलतो आई साहेबांशी. रणजित, अरे वा, नाश्ता चाललाय का? बसा बसा, उठायची गरज नाही. तुम्ही पण बसा. बसा रणजित. सर्वेश, जे आई साहेब. वीणबाई नुसत्याच बसल्यात. खायला द्या त्यांना. जी. आम्ही निघतो. रणजित, हो आई साहेब, असं अचानक सकाळी? अचानक कार्यकारिणी समितीची बैठक आहे, तिथे जाणं मस्त आहे. संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही. अहो पण रणजित, कामाच्या माणसांना कामाची कधी कमी नसते. बाकीच्यांना समजूनच समजो, तुम्हाला समजणं मस्त आहे. आमची काळजी करू नका, तुमचं चालू द्या. येतोय नाश्ता. सावकाश द्या, संकोच करू नका. मामी, ठरलं तर मग आज दुपारी तुमच्या हातची स्पेशल आमटी बनवायची. अहो पण हा, ठरलं ते ठरलं. ओके ते टोके. दुपारी पोलीस स्टेशनला येताना घेऊन यायची आणि सोबत भाकरी सुद्धा. वय वय. संजू, काय आमटी झाली होती, काय आमटी झाली होती तुझ्या आईच्या हातची. एकदम बेस्ट बघ. आमच्या गावाकडची मालूम मावशी आहे ना, ती अशी आमटी करते. असं गॅसवर आमटीचं पातेलं खटखटत असतं आणि त्याच्यावर ना ती चरकन अशी लसणाची फोडणी टाकते. अगं ही पोरं तर 6 वाट्या आमटी पितात. मी टेस्टला गेले ना की 2 वाट्या आमटी पिऊनच बाहेर येते. एकदम मस्त झालीये बघ. मग आज फौजदार साहेब तुमचे फारच खुश असणार आहेत. आणि बर का ग, आपल्या घरात या आमटीचा अजून एक फॅन आहे बरं. हो, कोण? टनकेश्वर तुमचे धाकटे धीर. अयो सुजित भाऊजी होय. हा, त्याला जे कळलं ना आमटी केलीये, त्यांना टन उड्या मारत घरी येईल बघतो. असं का? मग बेबी मावशी, मी काय म्हणते, तुम्ही त्यांना बोलवूनच घ्या. नाही, त्या दिवशी नुसते आले आले आणि गेले गेले. तुम्ही त्यांना बोलवूनच घ्या. आज त्यांची खबरच घेते बघा. आज काय ते होऊनच जाऊ देत. हा. संजय, मी येऊ का? विचारताय काय? या की. संजय, रणजितरावांचा डबा तयार आहे आणि तू म्हणल्याप्रमाणे 5-6 जणांची आमटी जरा जास्तीच घातली बघ. बेस्ट बेस्ट. ए, ती उशी ठेव इकडं. बॅग घेती
आणि लवकर जा रंजाकडे. बिचारा माझं लेकरू पोटात कावळे काव काव करत असतील त्याच्यात. जा. हा मी जाते, तुम्ही तेवढं सुजित भाऊजींना फोन करा. हा हा आलेच. आमटी बेस्ट झाली होती. अरे कोण आहे फुकणीचा? काय हो दादा, काय झालं? अहो रस्त्यात कोणीतरी गाडी लावून थांबलाय आडवा 150 आणा. थांबा मीच बघते. अरे वा 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 वा. उन्हात चालणं का काय म्हणतात ना, ते हेच असेल नाही का? हेच असेल. आमचे कदरदान, पानदान, खानदान, पिकदान आणि सध्याचे थुकदान, एक नंबरचे बेईमान आमचे परम मित्र स्वयंघोषित सरकार पंजाबराव यांची कनिष्ठ कन्या आणि आमचे ज्येष्ठ शत्रू यांची धर्मपत्नी सौभाग्यवती संजीवनी रणजितराव ढाले पाटील साक्षात इथं लोणली रोडवर. नमस्कार वहिनी साहेब. आम्ही राया गोजम गुंडे, नावा परमाने सॉफ्ट माणूस. कमाल झाली वहिनी साहेब. आम्ही एवढं सॉफ्टली तुम्हाला नमस्कार म्हणालो, त्याच्यावर तुमचा रिप्लाय बिप्लाय काहीच नाही. तुमच्या इधर कल्याणी डॅडींनी तुम्हाला काय मॅनर्स बिनर्स शिकवले नसतीलच म्हणा. आता आडात नाही तर पावऱ्यात तरी कुठं येणार नाही. आणि तुमचे मिस्टर आदर्शवादी तत्वनिष्ठ पिष्ट असणारे ACP रणजितराव ढाले पाटील, त्यांनी पण काही शिकवलं नाही. कमाल आहे. आम्ही आमची एकदा झालेली ओळख पुण्यांदा तुम्हाला करून देतो एकदम सॉफ्टपणे. तरी तुमचा आना एका चून आहे. हो संजीवनी बाई, आम्ही वजनदार माणूस आहे बरं का. थोडी तरी आपल्या वजनाची किंमत ठेवा. हे बघा, मी तुम्हाला काही बी बोलत नाहीये. तुम्ही तुमची फक्त गाडी बाजूला घ्या, मला उशीर होतोय. ए जामजाम, उशीर झालाय. उशीर झालाय का? आपण लेडीज बायकांचा एकदम रिस्पेक्ट करतो बरं का, एकदम रिस्पेक्ट. कसं आहे, आमची गाडी बंद पडली हे आमचं बॅड लक समजायचं का तुमचं दर्शन झालं हे आमचं गुड लक समजायचं? बॅड लक मध्ये गुड लक, बॅड लक मध्ये गुड लक ना. बॅड लक मध्ये गुड लक ना. दिसतंय ना गाडी बंद पडली आहे ते बघा. गाडी दुरुस्त करताना आमचे हातबीत काळे झालेत पाक. कसं आहे, काहींचं नशीब चांगलं असतंय म्हणा, त्यांची लग्न बिग्न होत्यात, जेवण झाल्यावर असं बायकोच्या पत्राला हात पुसता येतोय. आमचं लग्न बिग्न काहीच झालं नाही, त्यामुळं बायकोचा पदर बी नाही. असं ए धन्या, ए पुरी थांब. एवढं चवतळायला काय आला?
आपण थांब म्हणलं ना हे थांबायचं. कसं आहे, तुमच्या आदरणीय डॅडींनी आम्हाला लग्नाचं रीतसर इन्व्हिटेशन दिलं होतं, पण एका अवदांड पोलीस राग आला सॉरी 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 विथ रिस्पेक्ट, ACP साहेबांमुळं आम्हाला लांबच्या सुट्टीवर जावं लागलं, त्यामुळे आम्ही तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही. मीच झालं तुमचं लग्न. आता लग्न मीच झालं म्हणून काय झालं? आम्ही काय मिस करणार आहे का काय? हा? सांगा तुमच्या मिस्टरांना, राया काका भेटले होते म्हणून. राया गोचमकुंटे नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. बाबा काय बघतो, स्टार्टर मार्सेल. अन्नदाता सुखी भाऊ, अगदी परफेक्ट वेळेवर आलीस बघ संजू. पोटात नुसते कावळे ओरडतायत. हे वाढत बिडत बसण्याच्या भानगडीत पडूच नकोस. आपण डायरेक्ट डब्यातनं खाऊयास. आणि मामींच्या आजची स्पेशल आमटी माझी मीच घेणार. हा हा हा. काय हो राणी सरकार, तुम्हाला नाही खायचंय? संजू, काय झालं? घरात कोणी काय बोललं का? नक्की ना? अगं मग अशी शून्यात नजर. बरं जाऊ दे. आज संध्याकाळी आपण मस्त पिक्चरला जाऊयात. तुझ्या आवडत्या हिरोचा पिक्चर लागलाय. संजू, अगं मी पिक्चरचा विषय काढला तरी गप्प गप्पच. अहो तुम्ही खावा की, मी खाईन नंतर. आणि तसं पण ती आमटी गरमागरम भारी लागते. आमटी भारी आहेच, पण तू नेहमीसारखी भारी नाहीयेस. अहो काही नाही, ते जरा ऊन लागले, बाकी काही नाही. संजू, तुझा चेहरा पुस्तकासारखा वाचतो मी. घरात कोणी काय बोललंय का? काय झालं सांग. हे बघ, माझ्यापासून लपवलेलं मला अजिबात आवडत नाही, तुला माहिती आहे. जर घरात कोणी काही बोललं असेल तर मला सांग. तुला माहिती आहे मी कायम तुझ्या सोबतच आहे. सांग बघू काय झालंय. सॉरी आडबोले, एक 5-10 मिनिटानंतर बोलतो. साहेब, अर्जंट आहे, म्हणजे घोळ झाला आहे. पानबुंद्याचे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, त्यांचा फोन आला होता. ते CCTV फुटेजमध्ये आपण त्या माणसाला बघितलं बघा. हा, तो दगडू. हां तोच तो. त्याचा त्यांनी सगळीकडे शोध घेतला, पण तो कुठंच सापडणं झालाय. चिरकुट दगडू कुठल्या वेळात जाऊन लपलाय. बरं ठीक आहे, तुम्ही आम्ही बघतो. ठीक आहे सर. बोल संजू, काय सांगत होतीस? काय काय सांगायचं
आणि काय काय लपवायचं हो तुमच्यापासून. काही नाही, तुम्ही जेवा की. झालं का तुमचं चिपळूण कोल्हापूर झालं? काय दादा? तर तुमच्या काय केलं काय तुम्ही? काय नाही दादा, लढ तर लागले माग. काय ना करतच वैरे गाजके. तुम्ही घाण करा आणि आम्ही आहे पाणी वाचायला. त्या वेळेला कुठं घाण केली? ते आपलं एक घर फोडलं हो परवाच्याला. पण नेमकं दगडूचा फोटो सापडलाय पोलिसांना CCTV मध्ये. काय रे पोकण्यात दागडे, एवढी मेहनत करून 10वीला 38% पाडले होते, तवा लावला होता ना वेल्डिंगवर फोटो. तुझी फोटो काढायची हाऊस फिटली नाही वैरे बेंबाळे. हसतो काय? चूक झाली दादा. क्षमायला आमच्या मागं काही झागाट कमी वैरे. तुमचं निस्तारत बसू आता. एवढी बारी माफ करा दादा. पाहिजे तर दात पाडा, हात मोडा, पायावर मोळं मारा. पण आता आधाराला आलोय तर आधार द्या बघा. दादा तेवढं या दगडूला संकेश्वरला पाठवून द्या बघा. अहो पोलिसांनी धरलं म्हणजे लई लफडं होतील. राडा तिच्या आईला. बरं बघतो काय आहे ते. कुठल्या मिशनवर गेल ते? कोणाचं घर फोडलं? तुमच्याच ओळखीचे आहे तिथे ते पानबुंद्याचे पंजाबराव. पंजाबराव? तो तुमच्या आईला त्या भिकाऱ्याचं घर फोडलं तुम्ही? काय भेटलं तुम्हाला? जाळक्या गावरे आणि कारवंट्या घेऊन आला काय तुम्ही? दादा ते काय नाही माहिती होय आम्हाला. पण स्टोरी वेगळीच आहे. अहो त्यानं स्वतः सुपारी दिली ते आम्हाला घर फोडायची. आम्ही फोडलं. बरं आधाराला आलाय ना तर देऊ मग आता. तागडे तुला ट्रक मध्ये भरून संकेश्वरला पाठवायची व्यवस्था करतो. हा चालतंय की. तिकडे पोटभर खावा आणि कडकडनी जावा. येतो दादा. चल येतो. तागडे तिकडे. कायची बिर्याणी खाणार का? वय सांब्या हा दादा. समोरच्या मुलाण्याकडनं दम बिर्याणी आण स्पेशल. आणतो दादा. रस्सा एक्स्ट्रा ना. बस खाली. ए दागडे जरा त्या गांजक्या पंजानी काय काय कांड केलेत डिटेलमध्ये सांगतो का? ते होय. थांबा मी वाढते, तुम्ही जावा. नाद ब्रह्म. अहो नुसत्या आमटीच्या वासनच तोंडात त्याची पाण्याची टाकी भरली हो. आम्हाला माहित नव्हतं वहिनी दिलेटेच्या तीर्थरूप आयुष्यात एवढ्या कलाकार हाताच्या आहेत. हा तुम्हाला सांगतो वहिनी दिलेटेच्या पोहायचं काही कौतुकच राहिलं नाही आम्हाला. हा नाही बरं, माझ्या लेकीच्या बी हाताला लई चव आहे बघा. डाऊटच नाही पण चवीच्या बाबतीत तुम्ही त्यांची आई आहे. हा. अहो या आमटीच्या वासनच माझा तुमच्याबद्दलचा आदर असा शतपटीनं वाढलाय. सुजितराव तुम्ही बी तुमच्या भावानी लई भारी बोलताय बघा. भारी बोलण्याच्या आणि असण्याच्या दोन्ही बाबतीत तुमचा जावई ढाले पाटलाच्या घरात एक नंबरला आहे. होय, तेवढ्या बाबतीत आम्ही लई नशिबान आहे बघा. बर आता आलाय तसं पोटभर जेवणच जावा. हा जेवणारच आहे. आपण कोण आहे? खाण्यावर प्रेम करणारे खानभक्त. आणि तुमच्यासारखं चांगलं चुंगलं खायला घालणारे माणसं म्हणजे आमचा वीक पॉईंट आहे हो. अजून एखादी रश्यानं भरलेली डिचकी असेल ना तर ती बी आणा, ती बी सपवितो मी. हा मग कशा पायी थांबलाय? जेवा की. हा
तुम्ही बेबी मावशी आल्यावर जेवणार आहे काय? हे नाही नाही नाही, माझं मी सुरू करणार. तिचा जप चालू आहे ना, ती उशिरा जेवेल. आपण सुरू करूया, बुकना पाडूया. हा. अंगाशी हा. बाय द वे, आमच्या वहिनी लिटिल कुठे दिसणार? अहो ती जरा जावई बापूसने डबा घेऊन गेली बघा. आमचे भैयासाहेब नशीबवान आहे, तसं उगाच म्हणत नाही आम्ही. आता बघा, या आमटीसाठी आम्हाला एवढा दगड तोडून तंगड तोड करून यावं लागलं. त्यांना डायरेक्ट स्टेशनला स्पेशल डिलिव्हरी. चांगलं आहे, ज्याचं नशीब त्याच्यासोबत. आपण आमटीवर पुचला. खबरदार. साक्षात रखुमाई कमरेवर हात ठेवलेली. काय काय विनंती विशेष वहिनी लिटिल? नाही, त्या दिवशी तुम्ही असे अचानक कसे निघून गेले डायरेक्ट? गुड क्वेश्चन. पण आधी लगीन आमटीचं, हा? मग तुमच्या प्रश्नाचं काय ते बघू. भुकेला जीव आहे हो. जरा आमटी लागू दे की आमच्या व्यंगाला. हा? आणि तुमच्या शिव्या काय खायच्याच आहेत. आणि कसं आहे का की भरल्या पोटी शिव्या खाल्ल्या ना की त्या पचायला सोप्या जातात, आहे की नाही? थांबा. स्टॉप. ठेवा ते खाली. आपण खाली ठेवा. तुम्ही साधं त्या दिवशी मला बाय पण नाही म्हणले जातं ना? उमाळा जास्त झालता. कसला? वहिनी केवढा तो प्रेमाचा ओव्हरडोस. आमच्या वात्सल्य सिंधू मातोश्री कुसुमावती देवी शिवाजीराव ढाले पाटील यांच्या हातचं जेवण, ते बी कुठलंही इंटरोगेशन चौकशी न करता. त्या दिवशी त्यांनी चक्क आमची प्रॉपर विचारपूस केली, चौकशी नाही. अहो एवढं प्रेम, त्या प्रेमात विरघळून जातोय का काय, अशी वेळ आली ती. म्हणून म्हटलं आपण इरगळायच्या आधी सटकूया. झालं समाधान? जीव आता भुका लागल्यात. संजय, खाणाऱ्याला नीट खाऊ द्यावं. असला आडगापणा काय कामाचा ग? हा. जीव दे की त्यासनी नीट. त्यासनी? हा. अहो काकी, तुम्हाला माहित नसेल, वहिनी लिटिल आम्हाला एकट्यात काय म्हणतात माहितीये काय? सुजा. संजय काय ग? तुम्ही बी म्हणा. हा? गोड लागते कानाला. ए संजय, समजो तुमच्या मम्मीला. आणि तुझं काय काम नसेल तर जाईत ना. भुका लागल्या, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करू दे जेवणावर. हा काकी, तुम्ही नुसतं वाटेच भरा आता. हा वय. सुजित भाऊजी, विना इंटरप्शन आमटी खाणं काय आज आमच्या नशिबात नाही. काय मग? हा? केव्हा आलात? आणि अचानक कसं काही येणं केलं? ते पण जेवायला. ताईसाब, तुम्हाला बी वाढू काय? स्पेशल आमटी तुम्ही केली आहे का? वय. नको, ऍपलच खातो. ती सुरी द्या. थँक्यू. हो काय विचारतोय आम्ही? चुळचुळ मुंगळा. त्याचं काय होईन दी सेकंड. आम्ही तुमच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तरी पण तुमच्या पोटशुळामुळे इथलं वातावरण गढूळ होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो.
आज काकीनी आमटीचा बेत केला, तर त्यांनी बेबी मावशीकडून आम्हाला प्रेमानं अवतान पाठवलं. मग आम्ही ही आमटी प्रेमानं खायला आलेलो आहोत. आणि काकी तुम्हाला सांगतो, असलं जेवण जर आमची आईसाहेब रोज बनवत असत्या ना, आई शपथ घरातनं हल्लोच नसतो. खरं का? तुम्हाला काय अडचण, समस्या, ऑब्जेक्शन? आम्हाला कसलं ऑब्जेक्शन असणार हो? हा, पण एक प्रश्न विचारायचा आहे बघा. दादासाहेबांनी तुम्हाला इतक्यांदा बोलवलं, तेव्हा तुम्ही त्यांना एकदा बी नाही फाळलात. आणि आज परक्या माणसानं परक्या घरात येऊन तुम्हाला आमंत्रण दिलं. एका पायावर आला तो? कसं काय? पहिली गोष्ट, आम्ही इथं कुठल्या माणसासाठी नाही तर आमटीसाठी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट, जो माणूस आम्हाला प्रेमानं वाढतो ना, त्याला आम्ही कधीच परक समजत नाही. असं का? हे बाकी आवडलं बघा तुमचं. म्हणजे जवळच्याला चावायचं आणि लांबच्याला पार पळू पळू धरायचं. बेस्ट. म्हणजे जवळचे तोडायचे आणि लांबचे मात्र धरून ठेवायचे. अगाय काय तू नात्यांचा उमाळा. हा? नाती जोडायची आणि तोडायची भाषा तुम्ही करताय वहिनी दी सेकंड. घरातल्या कुठल्या माणसासोबत तुमचं जिव्हाळ्याचं नातं आहे सांगा जरा मला. आपलं कसं क्लिअर अँड कट आहे. घरच्यांसोबत पटलं नाही, बॅग भरली, पडलो बाहेर. तुमच्यासारखं कुठं चिकटून नाही राहिलो. सुजित भाऊजी, आम्ही चिकटून राहिलो ना, म्हणून तुमच्या मोठ्या भावाचा संसार टिकून ये. वहिनी, तुम्ही ज्याला टिकणं म्हणता ना, त्याला लोक स्वार्थापायी केलेली ऍडजस्टमेंट म्हणतात. आज काय आमटे आमच्या अंगाला लागत नाही. चला. सुजित भाऊजी, असा अन्नावर राग नका घेऊ काढू. आज माफ करा वहिनी. काय यांच्याशी बोलू ना, तोंडाचं गटार झालंय गटार. आता या गटारात एवढी चांगली आमटी नको ना उतरायला. येतो मी. सुचित्रा, थांबा. तुम्ही माझ्या लेकीच्या वयाचा आहे. आम्हाला लेक नाही, पण रणजितराव आम्हाला लेकासारखेच आहेत. पण किती केलं तरी ती जावई आहेत. संजीनी तुम्हाला भाऊ मानले का नाही? मग ह्या बनीच्या मायेपोटी तरी थांबा. मी बी तुम्हाला त्याच मायेपोटी वाढलं होतं. असं भरल्या ताटावलं नका उठून जाऊ. खान तशी माती म्हणतात नव्ह का, तेच खरंय. हे जे काय तुम्हाला मायलेकीनं जमलंय ना, ते लईच भारी आहे. चला. कसं आहे काकी, घरासमोर मांजर जरी वरडत असलं ना, तरी आपण जेवायचं थांबत नसतोय. आहा, एक नंबर. असली गेम आहे वय रे.
मायला आजपर्यंत लय बाराची लोक बघितली, पण पंजाच्या टकरीचा एक बी नाही बघितला. आखरी बी नाही मानलं पाहिजे. बरं जा, खाऊन घे जा. येत ए दागडे इकडे. काय जी काय झालं? मगाशी तू स्टोरी सांगता सांगता 2 बारे मानला. तुमचा दोस्त, तुमचा दोस्त. तुला कोण म्हणलं पंजा माझा दोस्त आहे म्हणून? ते होय, त्यांचं घर फोडाल तो की नाही, त्यावेळी सामानात तुमचा आणि पंजाबरावचा फोटो सापडला होता. लहानगी पोरगी वे संग. थांबा, फोटोच दावतो तुम्हाला. अल्बमच चोरलाय म्या. हे बघा. जा तिकडे बिर्याणी गार होत असेल, जा होय तिकडे बॉर्डर पाठवायचंय तुला, जा. येतं. आमच्या कसं लक्षात ना छमायला कावा काढला असेल हा फोटो, मला कसं आठवत नाही. कुमारी संजीवनी प्रथम वाढदिवस 18 सप्टेंबर 2003. चल संजय, आत्मा तृप्त असर आमटी वरपली, आता कडकडन निघतो मी. हा सुजित भाऊजी, मी काय म्हणते, हे असं सारखं सारखं ये जा करण्यापेक्षा या की इकडं राहायला. इथं अर्ध्या तासासाठी आलो तर काय राडा झाला बघताय की तुम्ही. हा कायम जर राहायला आलो तर घराचं कुरुक्षेत्र होईल. आणि तसंही हे असं सारखं सारखं वाकड्यात बोलायचं, वाकड्यात शिरायचं, उठता बसता टसन द्यायची घ्यायची, हे असं डुरक्या बैलावानी फुरफुरत राहायचं सोपं नसतं हो वहिनी दिली टील. डोसका आऊट होऊ नये ना म्हणून घराबाहेर पडलोय. पण मी काय म्हणते, 1 मिनिट, आज कशाचा दिवस आहे? तुमच्या आईच्या हातच्या स्पेशल आमटीचा, बरोबर? कशाला कडू विषय काढून तोंडाची चव घालवताय? आणि तुम्ही विचार सोडून द्या, सुखी व्हाल. आणि आता ऐका, सलाम नमस्ते बाय बाय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. हे तुम्ही पुढच्या वेळी कळू नये म्हणून घेतलेली खबरदारी. हां, तुमची काळजी घ्या, काकींची पण काळजी घ्या. आणि त्यांना सांगा, ते जेव्हा केव्हा त्यांच्या घरी जातील तिथं बी येणार मी हाताळायला. येऊ का?